बातमीत सत्यता हीच आमची ओळख। अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची आज धुळ्यात माजी खासदार समीर भुजबळ यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आलेली होती। यामध्ये समीर भुजबळ यांचे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी ढोल ताशांच्या गजरात जंगी स्वागत केले। यावेळी समीर भुजबळ यांनी प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध केला। त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जातीनिहाय जनगणना करण्याचा आदेश काढल्यानंतर ही जातनिहाय जनगणना काटेकोरपणे करण्यात यावी यासाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीनं संघटनात्मक बांधणी करून या जातीनिहाय जनगणनेचं काम व्यवस्थितरित्या पार पडेल यासाठी ही संघटना व्यवस्थितरित्या काम करणार असल्याचं समीर भुजबळ यांनी यावेळी स्पष्ट केलं। असं आहे की ते प्रवीण गायकवाड असं आणखी कोणी असो कोणावर अशा पद्धतीचा हल्ला होऊ नये, कारण का ते फार चुकीचं आहे। आपण लोकशाहीमध्ये राहतो, यांनाही बोलायचा अधिकार आहे, तुम्हालाही बोलायचा अधिकार आहे, ह्यांनाही आंदोलन करायचा अधिकार, त्यांना आंदोलन, तर आपापल्या पद्धतीने कोणाला काय बोलायचे आंदोलन करायचे करावं, पण निषेध व्यक्त करायचा निषेधही व्यक्त करा, परंतु कोणावर जाऊन हल्ला करणं हे तो निषेध करतो। लोक या संदर्भात आपण काय म्हणत त्या संदर्भात आता ती माहिती घ्यावी लागेल। आता ते काल आणि आज काहीतरी हाऊसमध्ये होणार होतं, काय झालं मला माहिती नाही, अजून स्पष्टता काय आलेलीच नाही ना। आता जर होत असेल तर ते चुकीचं आहे ना, कुठच्याही जिल्ह्यात कशाला, राज्यात कशाला, देशात कशाला, कुठेच व्हायला नको ना। समता परिषदेची ताकद राज्यभरात भुजबळ साहेबांची ताकद आहे। समता परिषदेची काही कार्यकर्ते महानगरपालिकेने किंवा निवडणुकीच्या संदर्भात काही चर्चा आपली या बैठकीच्या दरम्यान होणार आहे काय? नाही, मी त्याची काही चर्चा नाही केली, फक्त मी आता जी बैठक आहे त्याच्यामध्ये एवढंच सांगितलं की राजकीय आरक्षण ओबीसीचं जे आहे धोक्यात आलेलं होतं। कोर्टाने जे आहे ट्रिपल टेस्टच्या संदर्भामध्ये आयोग नेमायला सांगितले, मग पहिला आयोग आला, मग दुसरा आयोग आला, मग भाटिया कमिशन आलं, मग भाटिया कमिशनला सुद्धा 3 महिन्यात तो अहवाल द्यायला, 3 महिन्यामध्ये काय कुठचा अहवाल किंवा जनगणना काय होणार नव्हती, की कोणाची किती ताकद आहे, कोणाची किती आकडेवारी वगैरे काय, परंतु त्यांनी जी आहे ती बनवून दिली। त्याच्यामुळे 33,000 जागा ओबीसीच्या महाराष्ट्रामध्ये कमी झाल्या होत्या। ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती असेल, नगरपालिका, जिल्हा परिषद सहित असेल, तर त्याच्यासाठी पुन्हा आम्ही सुप्रीम कोर्टात गेलो। सुप्रीम कोर्टात गेले 1.5-2 वर्ष जे आहे ते मॅटर प्रलंबित होतं की बाबा आमचं म्हणणं होतं की भाटिया कमिशन जे आहे चुकीचा अहवाल आहे, तुम्ही नव्याने करा। परंतु आता काही दिवसांपूर्वीच आदरणीय मोदी साहेबांनी, पंतप्रधान साहेबांनी जे आहे जातनिहाय जनगणना ही डिक्लेअर केली। तर मग जेव्हा हे मॅटर आलं तेव्हा मी तिकडे जे वरिष्ठ वकील होते केंद्रातील, राज्यातील आणि इतर याचिकाकर्ते सगळ्यांनाच एकच सांगितलं की बाबा हा सगळा रिपोर्ट जो आहे ह्या ओबीसीची संख्या कुठे किती आहे याच्यावर बेस्ड आहे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या JBTV न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।